आमच्या नदीला ना तिसऱ्यांदा पूर आला. किती पाणी बापरे, अफाट पाणी. हा समोर पूल आहे आणि पुलावरनं जे कठडा आहेत त्याच्यावरनं सुद्धा पाणी गेलेलं आहे. आणि समोर आहे ना बघा रस्ता आहे, म्हणजे खेडेगावात जायचा हा रस्ता आहे पुलाकडचा पलीकडचा. तर त्या दिवशी आम्हाला गावाला जायचं होतं. मग आम्ही पाणी बघून आलो आणि नंतर गावाला निघालो. तर आम्हाला लांब जायचं होतं आणि त्याच्यानंतर जो आमचा दुसरा पूल आहे त्यापेक्षाही मोठा उंच पूल, त्याच्यावरनं किती पाणी गेले ते बघा. बापरे, खूपच पाणी आहे. तर आता इथे आम्ही थोडी गाडी थांबवली आणि इथे फोटो काही व्हिडिओ असे काढून घेतले. तर किती पाणी आहे बघा. हा पूल आहे ना मोठा आहे. आमच्या गावापासून आहे एक मीटर 1-2 मीटर अंतर येईल. तर हा दुसरा पूल आहे. आता हा जो रोड आहे तो सटाण्याला जातो. बघा किती पाणी आहे, भरपूर आहे पाणी. आता इथे पण तो पुढे जाणार आहे. तर तिथनं पण मी तुम्हाला आता किती पाणी आले ते दाखवते. आता हे ना पाणी जे आले हे दुसऱ्यांदा आलेलं आहे. खूप पाणी आहे आणि पात्रसुद्धा खूप मोठं आहे नदीचं. तर ह्या 2 नद्या आहेत, 2 नद्यांचं पाणी आहे. तर आता आम्ही पुढं निघालो. झाडंसुद्धा बघा बुडून गेलेत. आता बघा इथे पुढं आम्ही आलोत मालेगावला आणि मालेगावचा जो मोसम पूल आहे तो बघा तुम्ही. बापरे, किती भरलाय, किती पाणी आहे बघा. भरपूर आहे पाणी. पावसातच आम्ही निघालो होतो गावाला जायला. तर म्हटलं चला तुम्हाला पाणी दाखवते. म्हणजे आमच्या नदीला आलाय पूर, तर हा पूल मोठा असल्यामुळे बाकीचे छोटे छोटे पूल आहेत त्यांना पूर आलाय. खूप मोठी नदी आहे ही. आणि ही नदी आहे ना गिरणा नदी आहे, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, तुमच्याकडं पण भरपूर पाऊस आहे आणि तुमच्याकडं पण नदीला पूर आलाच असेल. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या नदीला पूर आला असेल तर. कसा वाटला हा माझा छोटा व्हिडिओ. चला मग बाय.